या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अभ्यासाची सुरुवात कुठून करायची. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल माय सेल्फ शिवानी. आय होप तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे त्या सेटिंग्स केल्या असतील. नसेल केल्या तरी काही हरकत नाही. अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर ती इथून करा. तर आता नेक्स्ट स्टेप काय आहे? तुम्हाला माझी नोकरी ॲपवरून तुमच्या शिक्षणानुसार कोणकोणत्या डिपार्टमेंटच्या वॅकन्सी निघतात ते चेक करायचं आहे. तर जसं ग्रॅज्युएशन असेल, तुम्ही बँकिंगसाठी प्रिपेअर करू शकता. आता नुकतीच तलाठी भरती आली आहे, त्यासाठी प्रिपेअर करू शकता किंवा ITI स्टुडंट असाल तर रेल्वेच्या जागा आहेत. MSCBच्या जागेसाठी पण प्रिपेअर करून ठेवू शकता. भविष्यात कधीतरी जागा निघतीलच. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम्स तुम्हाला कोणती टार्गेट एक्झाम आहे ती आधी ठरवायची आहे आणि त्याचा सिलेबस काढायचा आहे. सिलेबस कुठे मिळेल? तर ते त्या जाहिरातीमध्येच मिळते. जसं जाहिरात म्हणून एक टॅब असतं त्या माझी नोकरीमध्ये. तिथे क्लिक केलं की त्याची पूर्ण नोटिफिकेशन येते. ती डिटेल वाचायची आणि खाली सिलेबस असतो. सिलेबस हा थोडा एक्स्ट्राच करायचा. जसं MSCBचं जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि त्याच्यात 10 टॉपिक दिले, तर आपल्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढं सगळं वाचायचं. बँकिंगचं तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर त्यात मॅथ, रिझनिंग, इंग्लिश असतं. त्याचं सिलेबस काढायचा. सगळ्या गोष्टीचे सिलेबस तुम्हाला जर नोटिफिकेशनमधून नाही मिळाले, तर मला एक्झामचं नाव कमेंटमध्ये सांगा. मी त्याचं सिलेबस काढून शॉर्ट व्हिडिओमधून शेअर करेन. तर हे झालं, तुम्हाला सिलेबस काढायचा आहे. जर तुमचं अजूनही ठरलेलं नाहीये, तुमचं कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे मला किंवा अजून व्हॅकन्सी आलेली नाहीये, तर काय करू कळत नाहीये, कशासाठी प्रिपेअर करू कळत नाहीये, तर तुम्ही मॅथ आणि रिझनिंगपासून प्रिपेअर करू शकता, सुरुवात करू शकता. मॅथ आणि रिझनिंग कॉमन असते सगळ्या एक्झाममध्ये आणि ते बेस आहे. जसं काही टेक्निकल एक्झाम्स असतात, तर टेक्निकलमध्ये काही मुलांचं खूप स्ट्राँग असतं टेक्निकल पार्ट, पण नॉन टेकमध्ये त्यांचे मार्क्स जातात. तर हे करू नका. नॉन टेक तेवढंच महत्त्वाचं आहे. नॉन टेकचा अभ्यास आधी सुरू करा. टेक्निकल ऑफकोर्स तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेत, जिथे कुठे ITIमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही शिकलेला आहात. त्याच्यामुळे टेक्निकलला तुम्हाला तेवढा त्रास नाही होणार, पण नॉन टेकला त्रास होतो. तर नॉन टेकचं प्रिपरेशन आधी सुरू करा. आता नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय करायचंय? मॅथ्सचे आणि रिझनिंगचे सगळे टॉपिक लिहून काढायचे कागदावर. हेडिंग द्यायची मॅथ्स, त्याच्या खाली त्याचे जेवढे टॉपिक 20, 25, 30 टॉपिक असतील तेवढे लिहून काढायचे. रिझनिंगचे तेवढे टॉपिक लिहून काढायचे आणि एक्झामसाठी तुम्ही टार्गेट करा. जरी व्हॅकन्सी आली नसेल, जरी एक्झाम डेट आली नसेल तरी चालेल. पण तुम्ही 3 महिन्याचं टार्गेट करा, की 3 महिन्यात माझा एवढा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. मी तसंच केलं होतं. माझी एक्झाम प्रिपरेशन मी 1 वर्ष आधी सुरू केली होती. एक्झाम 1 वर्षानंतर आली. पण मी 3 महिन्याचं टार्गेट ठेवलं होतं, की 3 महिन्यात माझं एवढं कंप्लीट झालं पाहिजे. तर तसं करा. तसं केल्यामुळे आपला सिलेबस कंप्लीट होतो. नंतर मध्ये व्हॅकन्सी येतील, काही सब्जेक्ट्स नव्याने समजतील, तर तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण टाईम टेबल बनवू शकतो. टाईम टेबलचा मी सेपरेट व्हिडिओ करेन, की मी कोणता टाईम कशासाठी द्यायची. तोपर्यंत तुमच्यासाठी या वीकमध्ये हा काम आहे. तुम्ही सिलेबस काढा आणि ते सिलेबस लिहून काढा. पॉसिबल असेल तर एखाद्या भिंतीला चिटकवा जिथे तुम्हाला रेग्युलर दिसेल आणि आवश्यक नाहीये तुमच्याकडे टेबल खुर्चीच असली पाहिजे. अभ्यास कुठेही होतो. मी चक्क सोफ्यावर बसून अभ्यास केलेला आहे. गादीवर बसून अभ्यास केलेला आहे. काही फरक पडत नाही. आजकालच्या मुलांचं असतं मला टेबलच पाहिजे, ऑफिस चेअर पाहिजे आणि लॅम्पच पाहिजे किंवा मला सेपरेट रूम पाहिजे, असं काही नसतं. अभ्यास करायचा असेल तर तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही स्टार्ट करा, सिलेबस काढा. कोणतं सिलेबस नसेल सापडत तर ते मला सांगा. मी शॉर्ट व्हिडिओमधून ते सिलेबस टाकेन. मॅथ रिझनिंगचे पण काही टॉपिक्स माझ्याकडे अवेलेबल आहेत, लिहिलेले आहेत. तर मी ते पण शॉर्टमधून टाकेन. सिलेबस काढल्यानंतर तुम्हाला त्याचे फ्री व्हिडिओज बघायचे. सध्या बुक्स घेऊ नका, कोणतेही क्लासेस लावू नका. एक्झामची नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला क्लासेस लावलेले चालतील. सध्या क्लासेस लावू नका. तुम्हाला
फ्री क्लासेस अवेलेबल आहे YouTubeवर. तर ते सर्च करायचं, टॉपिकचं नाव टाकायचा, सर्च करायचं. त्याच्या खाली जेवढे व्हिडिओ येतील ते बघायचे. तुम्हाला ही सवय लागली त्यानंतर तुम्ही बुकमध्ये प्रॅक्टिस करू शकता त्या टॉपिकची. मॅथ्स आणि रिझनिंग हे प्रॅक्टिसनेच परफेक्ट होतं. तुम्हाला फक्त व्हिडिओ बघून किंवा बुक्स वाचून याचा फायदा होणार नाही. तर ते करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या-टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि मी हे व्हिडिओज बनवणं सुरू ठेवू का? खरंच याची नीड आहे का? हेही मला कमेंटमध्ये सांगा. मला मोटिव्हेशन मिळेल, की मी हे ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. धन्यवाद.